नमस्कार, मी डॉक्टर करिश्मा डफळे, फर्टिलिटी तज्ञ, पुणे। आज मी फर्टिलिटी स्क्रीनिंग बद्दल तुम्हाला माहिती शेअर करणार आहे। तर तुम्ही इतर स्क्रीनिंग बद्दल ऐकलं असेल, जसं ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग, तसंच आपल्या फर्टिलिटी स्क्रीनिंग मध्ये कुठल्या स्त्रियांनी ही स्क्रीनिंग केली पाहिजे, तर ज्या लेडीजचं वय 30 पेक्षा जास्ती आहे किंवा ज्यांचं करिअरमुळे ज्यांचं वेडिंग प्लॅनिंग थोडं लेट होणार आहे, अशा स्त्रिया किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये अर्ली मेनोपॉजची हिस्ट्री आहे, म्हणजे मेनोपॉजचं ॲव्हरेज इंडियन एज हे साधारण 60-62 आहे, तर कुणाच्या तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये त्यांची पाळी लवकर गेली आहे, 40च्या आत पाळी गेलेली आहे, अशा लेडीजनी, किंवा जसं मी म्हटलं की करिअरसाठी तुम्ही तुमची वेडिंग प्लॅनिंग लेट करत असाल किंवा लग्न लेट करायचा प्लॅन असेल, अशा स्त्रियांनी किंवा ज्यांना मासिक पाळीची इश्यूज आहे, पिरियड्सचा प्रॉब्लेम आहे, पिरियड्स डिले येतात, पिरियड्स रेग्युलर येत नाहीत, इरेग्युलर पिरियड्स आहेत किंवा पिरियड्स खूप कमी जातात, अंगावरनं हार्डली 1-2 दिवसच पाळीमध्ये ब्लिडिंग होत असेल, अशा लेडीजनी किंवा ज्यांच्या बहिणीला, लेडीजच्या बहिणीला पाळीचा प्रॉब्लेम आहे किंवा तिला बाळ होत नसेल किंवा फॅमिलीत काही जेनेटिक इश्यूज आहे, बाळमध्ये अबनॉर्मलिटीज येत आहे, अशी काही प्रॉब्लेम्स तुमच्या फॅमिलीत असतील किंवा तुमच्या ओव्हरीमध्ये नॉर्मल स्कॅन दरम्यान काही गाठ, ज्याला चॉकलेट सिस्ट, अशा काही गाठी आढळल्या असतील किंवा तुमच्या गर्भाशयाला सूज वगैरे काही आढळली असतील, तर अशा पेशंट्सनी फर्टिलिटी स्क्रीनिंग जरूर करावं। तर फर्टिलिटी स्क्रीनिंगमध्ये तुम्ही एका फर्टिलिटी तज्ञाला भेटून तुमचा एक रिझर्व काय आहे, जे आपल्याला AMH टेस्टद्वारे समजता येतं, एक सोनोग्राफी करून AFC म्हणजे अँट्रल फॉलिकल काउंट, ओव्हरीजमध्ये किती अंडी आहेत हे तुम्ही तपासू शकता, प्लस तुमचं गर्भाशयाचं साईज कसा आहे, शेप कसा आहे, काही अबनॉर्मलिटीज आहेत का, फायब्रॉइड नावाच्या गाठी आहेत का, या सर्व चाचण्यांनी तुमची फर्टिलिटी स्क्रीनिंग कंप्लीट होते। तसेच पुरुषांची एक सिमेन टेस्ट, सिमेन ॲनालिसिसनी फर्टिलिटी स्क्रीनिंग कंप्लीट होते। ही एखादी स्त्री 1 वर्षापासून ट्राय करत असतील आणि त्यांना काही उत्तरं भेटत नसतील, तर या लोकांनी फर्टिलिटी स्क्रीनिंग अवश्य करावे। समजा फर्टिलिटी स्क्रीनिंगमध्ये तुम्हाला असं आढळलं की तुमचा अंड्यांचा साठा कमी आहे आणि तुम्हाला करिअरमुळे लवकर लग्न करणं पॉसिबल नसेल, तर आपल्या IVF सेंटर्समध्ये सोशल एग फ्रीजिंग ही खूप सर्वात चांगली संधी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे एग्स फ्रीज करून फ्युचर यूजसाठी कधी पण वापरू शकता। तर अशा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट जरूर करा। धन्यवाद।